ओके हॅलो स्टुडंट्स, चला तर आपण बघतोय आपला एक्सरसाइज 1.9 आणि 1.9 मध्ये आपण कालपर्यंत फर्स्ट क्वेश्चन संपवलेला आहे. ठीक आहे. सो आज आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर सेकंड. सो इथे पण तेच करायचे, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट यूज करायचे, ट्रूथ टेबलचं यूज करायचं नाही, ट्रूथ टेबल कुठेही काढायचं नाही. बाय युझिंग अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट प्रूव्ह दॅट फॉलोइंग. यात 3 क्वेश्चन्स आहे. सो फर्स्ट वन आपण सॉल्व करणार आहोत. यातला लेफ्ट हँड साईड घेऊ आपण फर्स्ट. सो इथे करूयात कन्सिडर. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे तुमचा दिस वन, कन्सिडर LHS. सो LHS कोणती? लेफ्ट हँड साईड ही वाली, P and Q or R, ओके, or negation of R and negation of Q and P. ठीक आहे. याला आपण काय केलं? कन्सिडर केला. दिस वन ही लेफ्ट हँड साईड. आता याच्यावरून आपल्याला इक्विवॅलन्स दाखवायचे. हे वाला स्टेटमेंट इक्विवॅलन्स दाखवायचे P सोबत. तर ते कसं दाखवायचं पहा. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करूयात आपण, दिस वन इज इक्विवॅलन्स टू P and Q or R, फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज, ऑर इथे काय करूयात निगेशन ऑफ R, ठीक ना, निगेशन ऑफ R आणि अँड निगेशन ऑफ Q अँड P. ठीक आहे. असोसिएटिव्ह लॉ वापरला. या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि हा ॲज इट इज. कोणता लॉ वापरला आहे? असोसिएटिव्ह लॉ, राईट. नेक्स्ट, आता याची गरज नाही आपल्याला. पुढे ओके, पुढे काय करायचं आहे पहा. इथे P अँड दिसतंय, इथे पण P अँड होईल केव्हा? ज्यावेळेस तुम्ही याला फ्लिप कराल त्यावेळेस P अँड होईल. इथे काय करायचं आपण एकदा इथे करूयात, आधी Q अँड R करून घेऊयात. याला फ्लिप करू आधी, ह्या वाल्या ब्रॅकेटला फ्लिप करू, म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ वापरू. ठीक आहे. सो नेक्स्ट वन कम्युटेटिव्ह लॉ वापरूया. तर पहा, P अँड Q ऑर R, ऑर कम्युटेटिव्ह वापरायचं. इथे निगेशन ऑफ Q आधी अँड निगेशन ऑफ R नंतर अँड P नंतर. कोणता वापरला? कम्युटेटिव्ह लॉ वापरला. ओके. आता पुन्हा एकदा याला फ्लिप करूयात. Pला इकडच्या साईडला घेऊयात, हा वाला ब्रॅकेट इकडे घेऊयात. फ्लिप करायचं म्हणजे पुन्हा एकदा कम्युटेटिव्ह वापरायचं. सो कम्युटेटिव्ह वापरल्यानंतर काय येणार पहा, P अँड Q ऑर R, ऑर P अँड कम्युटेटिव्ह वापरतोय ना, negation of Q and negation of R. Once again commutative law, right. हाच लॉ वापरलाय, वरचा लॉ तुम्ही लिहायचं इथे ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. मी असं केलंय म्हणजे तुम्ही असंच करा असं नाही, तुम्ही त्याचं नाव लिहायचं कोणता वापरला तो. ठीक. सो कम्युटेटिव्ह लॉ वापरल्यानंतर आता इथे पहा, P अँड इथे पण दिसतोय, P अँड इथे पण दिसतोय. सो P अँडला आपण कॉमन करू शकतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे वापरू शकतो. ठीक. सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू. पहा, P अँड मी बाहेर घेतोय असा P अँड, ठीक ना. सो ब्रॅकेटमध्ये काय राहणार तुमच्याकडे, इथे बघा Q ऑर R आहे, हे वाला Q ऑर R, ऑर इथे काय आहे निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ R, राईट. कोणता लॉ वापरला? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक. यासाठी सगळे तुम्हाला लॉ माहिती पाहिजेत. ठीक. हे बघा, हे निगेशन आहे दोन्हीकडे पण. हे निगेशन जर मी ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर काय येईल सांगा. बघा, याला मी असं लिहितो, विच इज इक्विवॅलन्स टू Q ऑर R, ऑर दोघातून निगेशन कॉमन इथे राहणार, Q अँड अँडचा असेल ऑर होईल इथे. ठीक आहे. ऑर R. कोणता लॉ वापरला इथे? डी मॉर्गन्स लॉ. ओके. डी मॉर्गन्स लॉ इज यूज हिअर. P अँड Q ऑर R, ऑर यांच्या दोघातून निगेशन कॉमन, तर हे अँडचं ऑर होऊन जाणार. ठीक आहे. डी मॉर्गन्स लॉ. आता इथे कोणता वापरायचा पहा, विच इज इक्वल टू P अँड आहे ना, हा P अँड. पहा इथे कोणतं वापरायचं आहे, असा लॉ शिकलात तुम्ही. P याला थोड्या वेळा आपण P म्हटलं, ऑर निगेशन ऑफ P. हे जे आहे याला P म्हटलं तर हे पण Pच आहे, फक्त इथे निगेशन आहे त्याचं. P ऑर निगेशन ऑफ P
कॉम्प्लिमेंट लॉ शिकलात तुम्ही. पीला जर आपण काय म्हटलं ट्रू तर याला फॉल्स म्हणणार, बरोबर ना. आणि हे ऑर आहे तर हे प्लस असतं, बरोबर ना. मग टी ऑर एफ असं काय येणार, हे टी ऑर एफ काय असतं, एफ ट्रू असतं ना, ठीक आहे. तर हे काय असणार, हे बघा याला आपण टी म्हणण्यापेक्षा काय म्हणा याला आपण 1 म्हणा. 1 प्लस याला 0 म्हणूयात. सो 1 + 0 म्हणजे काय असतं, 1 असतं. आणि 1 म्हणजे काय आहे तुमचं, ट्रू येणार, राईट ना. 1 म्हणजे काय येणार, ट्रू येणार, ठीक आहे. हे बघा इथे काय झालंय, एक लक्षात ठेवा, इथे याला आपण काय म्हटलंय थोड्या वेळ, हे एवढ्याला काय म्हटलंय, हे जे ब्रॅकेट दिसतं क्यू ऑर आर त्याला आपण पी म्हटलं, पी. ऑर निगेशन ऑफ पी, हे वाला काय निगेशन ऑफ पी आहे. सो कॉम्प्लिमेंट लॉ वापरायचं इथे. सो कॉम्प्लिमेंट लॉमध्ये काय म्हटलं आपण, पीला आपण 1 म्हणणार प्लस निगेशन ऑफ पीला आपण 0 बोलणार. सो 1 + 0 मीन्स 1. 1 + 0 मीन्स काय 1. आणि 1 म्हणजे कोण असतं, 1 मीन्स व्हॉट, 1 म्हणजे पी असतो, राईट ना. सो इथे काय येणार तुमचा पी येणार, आलं लक्षात. किंवा याला तुम्ही काय लिहू शकता, 1 म्हणजे ट्रू पण लिहू शकता, आलं लक्षात. 1 म्हणजे ट्रू लिहू शकता. सो हे काय झालं, विच इज इक्विव्हॅलंट टू पी अँड टी आयडेंटिटी लॉ वापरायचा. इथे कोणता लॉ वापरला आपण, इथे वापरला कॉम्प्लिमेंट लॉ आणि आयडेंटिटी लॉ पी अँड टीचं काय असतं, पी असतं. दिस इज आयडेंटिटी लॉ, ठीक आहे. सो इथे तुम्हाला समजलं नसेल कदाचित, हे जे आहे त्याला आपण पी म्हटलंय, ऑर निगेशन ऑफ पी म्हटले. पीला आपण 1 म्हणतो बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉमध्ये 1 आणि हा 0. 1 + 0 म्हणजे 1 असतं आणि 1 म्हणजे काहीच नसून टी असतो. सो तिथं टी म्हटले आपण. पी अँड टी हा एक आयडेंटिटी लॉ आहे, त्याचं आन्सर पीच असतं. सो आपला आन्सर फायनली काय मिळेल तुम्हाला, पी. ओके. सो हेन्स प्रूव्ड, ठीक. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे काय करायचं, याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सेकंड वन, ठीक. नेक्स्ट वन इज क्वेश्चन नंबर 2. हे अशा पद्धतीने करायचे, सगळे लॉज तुम्हाला त्यासाठी माहिती पाहिजेत. त्यातला सेकंड क्वेश्चन आहे तुम्हाला असं दिला आहे. सेकंड क्वेश्चन, पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू, ठीक आहे, ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू इक्विव्हॅलन्स टू, पहा, इक्विव्हॅलन्स टू पी ऑर निगेशन ऑफ क्यू. क्वेश्चनला पाहून घाबरायचं नाही, क्वेश्चन सोपा आहे. पहा करायचं आहे कसं, consider LHS, consider left hand side. So the left hand side is P and Q or P and negation of Q or negation of P and negation of Q. Okay, so this will be written as, याला कसं लिहिणार, P and इथं पण दिसतोय, इथं पण दिसतोय. सो पी अँडला घ्या असं, ठीक. इथे काय राहिला, क्यू राहिला, इथे काय राहिला ऑर, इथे काय राहिला निगेशन ऑफ क्यू. समजलं, कोणता लॉ वापरला, यांच्या दोघांसाठी कोणता लॉ वापरला, ह्या 2 ब्रॅकेटचा यूज करून पी अँडला कॉमन काढलं, क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू लिहिला, ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. लॉ कोणता वापरला, लॉ वापरला डिस्ट्रीब्युटिव्ह. कोणता वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह, बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं लिहिलं तुम्ही. आता नेक्स्ट कसं लिहिणार, नेक्स्ट म्हणजे काय येणार तुमच्याकडे, पहा विच इज इक्वलन टू पी अँड
पहा याला कसं लिहिणार, पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू आहे, क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू, क्यू म्हणजे 1 म्हटलं आपण, ओके, आणि निगेशन ऑफ क्यू म्हणजे 0 म्हटलं, ऑर म्हणजे काय असणार प्लस 1 प्लस 0 म्हणजे 1 प्लस 0 म्हणजे काय असतं 1 प्लस 0 मीन्स 1, पण कॉम्प्लिमेंट लॉमध्ये 1 न घेता आपण टी घेत असतो, सो एवढं काय असेल टी असेल, ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, राईट. चला तर पुढे काय येणार हे, विच इज इक्वल टू पी अँड टी, आयडेंटिटी लॉ. पी म्हणजे कोण आहे, एनिथिंग, एनिथिंग इंटू 1, ट्रू म्हणजे 1, एनिथिंग 1 to 1 मीन्स एनिथिंग ॲज इट इज, एनिथिंग ॲज इट इज म्हणजे पी ॲज इट इज, ऑर इथं काय येणार, कोणता लॉ वापरला इथे, इथून खाली येताना इथे कोणता लॉ वापरला होता, कॉम्प्लिमेंट लॉ, ओके, कॉम्प्लिमेंट लॉ वापरलेला इथे, इथून खाली येताना याच्यासाठी कोणता लॉ वापरला आपण, याच्यासाठी वापरलेला आयडेंटिटी लॉ, ठीक. हे तर ॲज इट इज आहे, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू कोणता वापरलेला, आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ, ओके. नेक्स्ट पहा इथे परत डिस्ट्रीब्युटिव्ह वापरायचा आहे, पी ऑर निगेशन ऑफ पी एकत्र करा अँड पी ऑर निगेशन ऑफ क्यू एकत्र करा, कोणता वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला, राईट, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट हे काय झालं, पी ऑर निगेशन ऑफ पी, कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे असंच, पी ऑर निगेशन ऑफ पी जर असेल तर 1 प्लस 0 म्हणजे 1, 1 म्हणजे ट्रू असतो, सो याच्या जागेवर काय लिहिणार तुम्ही, ट्रू लिहिणार, ट्रू अँड इथं काय येणार, हे ॲज इट इज, पी ऑर निगेशन ऑफ क्यू ॲज इट इज, कोणता लॉ वापरला, आयडेंटिटी लॉ वापरला इथे, आयडेंटिटी लॉ, राईट. आणि इथं काय येणार, टी अँड म्हणजे इथे परत आयडेंटिटी लॉ, टी म्हणजे हे एनिथिंग इंटू 1, एनिथिंग इंटू 1 म्हणजे दॅट थिंग इट सेल्फ, आयडेंटिटी लॉनुसार हे येणार, पी ऑर निगेशन ऑफ क्यू, कोणता लॉ वापरला, आयडेंटिटी लॉ, ओके, आयडेंटिटी लॉ वापरला, आणि हेन्स प्रूव्ड, हेच तर प्रूव्ह करायचं ना आपल्याला, हा जरा चेक करा, पी ऑर निगेशन ऑफ क्यू दाखवायचे, पी ऑर निगेशन ऑफ क्यू, राईट. सो अशा पद्धतीने याला प्रूव्ह करायचे, त्यासाठी तुम्हाला सगळे लॉ माहिती पाहिजेत, यूज करता आले पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे, ठीक आहे. कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, डिस्ट्रीब्युशन लॉ, असोसिएटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, राईट, हे सगळे लॉ तुम्हाला सगळे तोंडपाठ असलेले पाहिजेत, आणि तुम्हाला याचा यूज परफेक्टली करता आला पाहिजे, जसं की मी इथे केलं आहे सगळ्यांचा यूज जवळजवळ, राईट. जे जे यूज केलं आहे आपण ते कसं यूज केलं आहे त्याला नीट लक्ष द्या, ठीक आहे. सोपा क्वेश्चन होता हा, सेकंड नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट वन इज थर्ड क्वेश्चन बघायचं आपल्याला. तिसरा क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये थोडंसं तिसऱ्या क्वेश्चनमध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे, त्या प्रिंट मिस्टेक कोणती, ठीक आहे. सो पहा आता थर्ड वन जे दिलं आहे आपल्याला ते दिलं आहे पी ऑर क्यू, पहिल्या ब्रॅकेटमध्ये दिलं आहे पी ऑर क्यू, नेक्स्ट सांगितलं आहे तुम्हाला अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू विच इज इक्विवॅलंट टू पी ऑर निगेशन ऑफ क्यू, राईट. पी ऑर निगेशन ऑफ क्यू, ऑर दिलं तर इथे त्याच्या जागेवर अँड आहे मित्रांनो, आलं लक्षात, त्याच्या जागेवर अँड आहे आणि इथे मध्ये ऑर आहे, इथे अँड दिलं तर तिथे ऑर आहे, ठीक आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू, ठीक. सो कन्सिडर LHS, राईट डाऊन हिअर, कन्सिडर लेफ्ट हँड साइड. सो द लेफ्ट हँड साइड इज पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, राईट ना. कन्सिडर केलं, आता काय करणार याला, वापरा, कोणता लॉ वापरायचा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. पी ऑर क्यू पहिला ब्रॅकेट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ पी ॲज इट इज, फर्स्ट ब्रॅकेट अँड हे वापरलं, आता मध्ये ऑर, हा हे पी अँड क्यू अँड सॉरी पी ऑर आहे इथे ऑर आहे, इथे ऑर आहे, पी ऑर क्यू अँड इथे निगेशन ऑफ क्यू वापरायचं आहे, वापरून टाका. कोणता लॉ वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ,
ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आहे. नेक्स्ट इथे परत तुम्ही वापरू शकता. कसं वापरणार? विच इज इक्वॅलन्स टू P and negation of P and negation of P, P and negation of P, or Q and negation of P. परत डिस्ट्रीब्युशन वापरतोय आपण सेकंड टाइमला पण. और इथे पण तेच P and negation of Q, P and negation of Q, or Q and negation of Q. राईट. कोणता वापरला? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. राईट. दोनदा वापरलाय. पी एन निगेशन ऑफ पी म्हणजे काय शिकलात तुम्ही आत्ता. पी म्हणजे 1 अँड म्हणजे इंटू 1 इंटू निगेशन ऑफ पी म्हणजे 0. 1 इंटू 0 मीन्स 0. 0 म्हणजे काय असतं? 0 म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉमध्ये असतो फॉल्स. ओके, म्हणजे सी. तुम्ही याला सी पण म्हणू शकता. ओके, हे झालं सी. कोणता लॉ वापरला इथे? कॉम्प्लिमेंट लॉ. C or पहा Q and negation of P, or पहा इथे P and negation of Q, or इथे पण तसंच जसं हे होतं तसं हे आहे. इथं P होतं, इथे Q आहे. ते पण काय येणार? कॉम्प्लिमेंट. सॉरी, ते पण काय येणार? कॉन्ट्रडिक्शन. C. कोणता लॉ वापरला? कॉम्प्लिमेंट लॉ. चला, सी ऑर इथे वापरायचं आहे आयडेंटिटी. सी म्हणजे काय असतं? हे एनिथिंग, हे एवढं सगळं एनिथिंग, एनिथिंग प्लस 0. एनिथिंग प्लस 0 म्हणजे आहे तेच क्यू अँड निगेशन ऑफ पी. ओके, ऑर इथं पण तेच पी अँड निगेशन ऑफ क्यू. कोणता लॉ वापरला? आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ वापरला? आयडेंटिटी लॉ. ओके, नेक्स्ट इथं काय करायचं आपल्याला? पी अँड निगेशन ऑफ क्यू. पी अँड निगेशन ऑफ क्यू हा पहिला ब्रॅकेट आणि इथे फ्लिप करायचं. आधी याला फ्लिप करून घेऊ. इथे पाहिजे ना निगेशन ऑफ पी अँड क्यू. तर हे क्यू अँड निगेशन ऑफ पी, तर निगेशन ऑफ पी अँड क्यू करून घेऊ. याला फ्लिप करा. फ्लिप करायचं म्हणजे काय होईल? निगेशन ऑफ पी अँड क्यू होऊन जाईल. और हा आहे तसंच ठेवा. कोणता लॉ वापरला? कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह लॉ. पुन्हा एकदा कम्युटेटिव्ह लॉ वापरायचा आहे. पुन्हा एकदा कम्युटेटिव्ह वापरल्यानंतर काय होईल? पी एन निगेशन ऑफ क्यू, पी एन निगेशन ऑफ क्यू, और निगेशन ऑफ पी अँड क्यू. राईट. पुन्हा कम्युटेटिव्ह, ब्रॅकेटच चेंज करून टाकला आता. पुन्हा एकदा कोणता वापरला? कम्युटेटिव्ह लॉ. ओके, आणि अशा पद्धतीने तुम्हाला जे पाहिजे ते मिळालेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं? इथे हे सगळे रूल्स, अल्जेब्रा ऑफ ही माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट जेवढे काय रूल्स आहेत ते सगळे तुमच्या पाठ असायला पाहिजेत, तरच तुम्ही ह्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करू शकता. आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. आणि अशा पद्धतीने आपला एक्सरसाइज 1.9 इथे संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वेन डायग्रॅमबद्दल डिस्कशन करणार आहोत आणि त्याचा एक्सरसाइज पण सॉल्व करून घेणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.